नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या YouTube चॅनलवरती। बघा, पोलीस भरतीचे जे आता पेपर झालेले आहेत त्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस भरती इथलं 2022-23 चा पोलीस शिपाई लेखी परीक्षेचा आपल्याला हा पेपर भेटलेला आहे। तर बघा, या पेपरमध्ये आपण जीएस चे क्वेश्चन घेणार आहोत। तर जीएस आपलं 50व्या क्वेश्चन पासून चालू आहे। तर बघा, जीएस मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे ते बघूया। खालीलपैकी लीळा चरित्र हे साहित्य कोणी लिहिले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं उत्तर माहीम भट। माहीम भटाने लीळा चरित्र लिहिलेलं आहे। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही? तर नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही ही नदी आहे वैनगंगा, जी की नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही। परंतु गोदावरी, वैतरणा आणि चेराई या नद्या नाशिक जिल्ह्यातून वाहतात। पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा। तर योग्य जोडी कोणती आहे? तर ती आहे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे। असहकार आंदोलन 1920 ला झालेलं आहे, हे बरोबर आहे। परंतु चंपारणे सत्याग्रह केव्हा झालेला आहे? तर चंपारणे सत्याग्रह झालेला आहे 1917 ला। बघा मित्रांनो, याचं जर जीएस चे पेपर पाहिले तर आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमधून म्हणजे काही ना काही क्वेश्चन पडलेले आहेत। म्हणजे ॲज इट इज सगळे क्वेश्चन आपण इथून मागे घेतलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या व्हिडिओमधूनच सगळे क्वेश्चन आलेले आहेत। म्हणजे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस किती इम्पॉर्टंट आहे हे आता या पेपरवरून तरी लक्षात आलेलं आहे। तर बघा, चंपारणे सत्याग्रह 1917 ला झालेला आहे। तसंच भारत छोडो चळवळ केव्हाची आहे? तर भारत छोडो चळवळ ही 1942 ला झालेली आहे। 1942 ला भारत छोडो चळवळ झालेली आहे। तसंच खेडा सत्याग्रह केव्हा झाला? तर खेडा सत्याग्रह हा 1918 मध्ये झालेला आहे। आणि हे सगळे सत्याग्रहाचे डेट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। मला तर खूप आनंद झालेला आहे, कारण आपण जे क्वेश्चन घेतलेले आहेत त्यामधलेच क्वेश्चन या जीकेच्या पेपरमध्ये आलेले आहेत। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली? तर भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू झालेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर कोण आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे शक्तिकांत दास, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा। तर विधान काय दिले? पहिलं, यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते। आणि दुसरं विधान आहे, दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र सुरू केले। तसंच तिसरं विधान आहे, न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली। तर यापैकी करेक्ट कोणते विधान आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, फक्त 1 आणि 2 हे दोनच विधानं बरोबर आहेत। यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी आहेत हे बरोबर आहे, आणि दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे, हे दोन विधानं कशी आहेत? बरोबर आहे। परंतु न्यू इंडियाची स्थापना किंवा न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केलेली आहे? तर न्यू इंडियाची ॲनी बेझंट यांनी सुरुवात केलेली आहे। ॲनी बेझंट हे नाव लक्षात असू द्या। आणि हे तिन्ही पण वृत्तपत्र आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये याच्या डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? तर मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये आहे? तर ऑप्शन करेक्ट आहे सी 51 मध्ये अशा प्रकारे मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला आहे। आणि हा देखील क्वेश्चन आपला झालेला आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? तर जांभा खडक हा कोकण, म्हणजे सी ऑप्शन ते करेक्ट आहे। कोकणामध्ये जांभा खडक, तशी जांभी मृदा पण कोकणामध्ये आढळून येते। तर बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला। अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची। आणि इकडे दिलेत महापुरुषांची नावे आणि इकडे दिलेत त्यांचे जन्म ठिकाण। तर असा क्वेश्चन आपण कमीत कमी 3-4 व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे महापुरुष आहेत त्यांची जन्म ठिकाण आणि त्यांची नावांची लिस्ट पाहिलेली आहे। म्हणजे इथून या व्हिडिओ म्हणजे या क्वेश्चन मध्ये जेवढे महापुरुष आलेले आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत। तर बघा, इथे कोणती अयोग्य आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, म्हणजे शहीद भगतसिंह त्याचं अमृतसर हे जन्म ठिकाण अयोग्य आहे, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे। परंतु विनायक दामोदर सावरकर हे भगूर इथे त्यांचं जन्म ठिकाण आहे, ही जोडी बरोबर आहे। तसंच लोकमान्य टिळकांची रत्नागिरी हे पण बरोबर आहे। शिवराज हरी राजगुरू यांचं खेड हे देखील बरोबर आहे। तर शहीद भगतसिंह यांचं जन्म ठिकाण कुठे आहे? चकबंगा येथे त्यांचं जन्म ठिकाण आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा।
तर बघा विधान कायदे पहिला लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, तसंच राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्ष आहे. आणि तिसरे विधान आहे राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 वर्ष आहे. तर ह्याच्यातलं योग्य विधान आहे 1 आणि 2. तर 3 नंबरचं विधान चुकीचं आहे. फक्त ए ऑप्शन आपलं इथे करेक्ट राहणार आहे, कारण राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा किती आहे तर ती आहे 35 वर्ष. आणि बघा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसंच मुख्यमंत्री या सर्वांची वयोमर्यादा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन अनालिसिस सिरीज मध्ये. पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी कोणती आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे पहिलंच ऑप्शन मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्चला नसून कधी आहे तर मराठी राजभाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला आहे. 27 फेब्रुवारी म्हणून ही अयोग्य जोडी आहे. तसंच जागतिक महिला दिन 8 मार्चला असतो, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो आणि कारगिल विजय दिन 26 जुलैला असतो. आणि हे बघा हे सर्व डेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे गडचिरोली जिल्ह्यात. तर हा जो पेपर आम्हाला भेटलेला आहे यामध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्या व्यक्तीचे किंवा त्या विद्यार्थ्याचे बऱ्यापैकी क्वेश्चन बरोबर आलेले आहेत. तर बघा गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी घनता आहे. पुढचा क्वेश्चन आहे, BCG ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते. तर BCG ही लस क्षयरोगासाठी वापरली जाते, म्हणजेच सी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही. ॲज इट इज क्वेश्चन आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन अनालिसिस सिरीज मध्ये घेतलेला आहे. तर 2024चा भारतरत्न पुरस्कार कोणाला घोषित झालेला नाही, पद्मा सुब्रमण्यम यांना हा पुरस्कार घोषित झालेला नाही. तर चौधरी चरण सिंह ला घोषित झालाय, कर्पूरी ठाकूरला झालाय आणि लालकृष्ण अडवाणी यांना तिघांनाही हा पुरस्कार घोषित झालेला आहे. ॲज इट इज क्वेश्चन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा अशा प्रकारे आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीज मध्ये एक ना एक क्वेश्चन किती महत्वाचा होता हे तरी आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल. त्यामुळे तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की क्वेश्चन अनालिसिस सिरीज मधले व्हिडिओ पाहत चला. बाकीचे फापट पसारा किंवा बाकीचे भरपूर भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा जर तुम्ही ही सिरीज जरी पाहिली असती सगळी तरी तुमच्या म्हणजे जेवढे GS चे क्वेश्चन आहेत त्याच्यापैकी 80 ते 90% क्वेश्चन तुमचे टॅकल झाले असते. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण. तर भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन दीपक पारेख. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शांघाय सहकारी संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. ॲज इट इज क्वेश्चन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हा पण आहे. तर बघा शांघाय सहकारी संघटना कोणता देश सदस्य नाही तर त्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन जपान हा देश सदस्य नाही. तर भारत, पाकिस्तान आणि रशिया हे त्याचे सदस्य आहेत. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. तर योग्य जोडी कोणती आहे, ए ऑप्शन योग्य आहे. कारण दिल्ली म्हणजे 1857च्या उठावामध्ये जे 1857चे उठाव जिथे जिथे झाले ते ठिकाण आणि त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं याचे ह्या जोड्या दिलेल्या आहे. तर योग्य जोडी दिल्लीचं कोणी केलं होतं, बहादूर शाह जफरने केलं होतं. परंतु झाशीचं कोणी केलं होतं मग तर झाशीचं केलं होतं राणी लक्ष्मीबाईने. तसंच लखनौचं केलं होतं बेगम हजरत महलने आणि कानपूरचं केलं होतं नानासाहेब पेशवेने. अशा प्रकारे नेतृत्व 1857च्या उठावामध्ये केलेला आहे आणि हा देखील क्वेश्चन आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन नागालँड हे जे राज्य आहे ते भूतानच्या सीमेलगत नाही. तर पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश हे तिन्ही राज्य भूतानच्या सीमेलगत येतात. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिलेले आहेत. तर अधिकृत महाराष्ट्र गीत जे आहे त्याचे बोल लिहिलेत राजा बडे यांनी, म्हणजेच डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता. तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा आहे, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे. तर बघा हे सगळे क्वेश्चन मित्रांनो आपले झालेले आहेत. तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय, सोडियम बायकार्बोनेट, म्हणजेच पहिलंच ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय T20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवणाऱ्या खेळाडूचे नाव काय. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सूर्यकुमार यादव, म्हणजेच बी ऑप्शन. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात. तर आर्थिक आणीबाणी म्हणजेच आर्टिकल 360, म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे.
तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शाही घोडदळ होते त्याला काय म्हणायचे, तर त्याला बारगीर म्हणायचे, म्हणजेच डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही, तर महाराष्ट्रात कोणतं नाही, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन केवला देवघाना जे आहे ते महाराष्ट्रात नाही, परंतु चांदोली, गुगामल, नवेगाव बांध हे तिन्ही पण महाराष्ट्रात आहेत. आणि हे सगळे राष्ट्रीय अभयारण्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. खरंच मित्रांनो, तुम्हाला जर जीकेचे पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर आपले पाठीमागचे व्हिडिओ पाहायला चालू करा. ज्यांनी पाहिले नसतील आणि ज्यांची एक्झाम राहिलेली आहे कमीत कमी त्यांनी तरी आता हे सगळे व्हिडिओ पाहायला हरकत नाही. यावरून तरी तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की 90% क्वेश्चन आपल्या ॲज इट इज व्हिडिओमध्ये आलेले आहेत. म्हणजे ते काय मी मनाने बनवले किंवा मी स्वतः तयार केले असं नाही सांगत आहे, पण जो अनालिसिसचा जो पॅटर्न आहे तो सगळ्या एक्झामला कामी येतो आणि तोच आपण इथे फॉलो केलेला आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. तर बघा पहिलं विधान आहे दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरेन हेस्टिंग्ज यांनी सुरू केली. आणि दुसरं विधान आहे दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरू करण्यात आली. तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन फक्त विधान ब बरोबर आहे. तर अ का चुकीचा आहे, तर दुहेरी शासन व्यवस्था 1765 मध्ये कोणी सुरू केलेली आहे, आणि हे पण आपण क्वेश्चन घेतलेला आहे. 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेली आहे, जे की इथं वॉरेन हेस्टिंग्ज दिले, म्हणून हे चुकीचं आहे. तर त्याचं करेक्ट आहे रॉबर्ट क्लाइव्ह. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे तो मॅथचा, आणि अशा प्रकारे आपण जीकेचे इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त जीकेमध्ये क्वेश्चन टॅकल करायचे असतील किंवा जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल तर खूप सारे पुस्तकं न वाचता आपले क्वेश्चन अनालिसिस सिरीज जरी तुम्ही पाहिली तरी तुम्हाला 90% प्लस मार्क्स ह्याच्यामध्ये कव्हर करता येतील. तर आपल्या पाठीमागचे व्हिडिओ नक्की पहा, आणि ऑल द बेस्ट राहिलेल्या मुलांसाठी एक्झामसाठी ऑल द बेस्ट. तसंच चांगला अभ्यास करा आणि चांगली तयारी करा. थँक्यू व्हेरी मच.